तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा वाढतोय। वडीगोद्रीमध्ये राज्यभरातून ओबीसी समाज येण्यास सुरुवात झाली आहे। बीडच्या केसमधून शेकडो लोक वडीगोद्रीकडे निघालेत। केस तालुक्यातून 200 गाड्यांचा ताफा या ठिकाणी रवाना झाला आहे। वडीगोद्रीकडे हा ताफा रवाना झालाय। तर ओबीसी समाजासोबत याविषयी चर्चा केली आहे आपले प्रतिनिधी विकास माने यांनी। आम्हाला कुठल्याच जातीच्या आरक्षणाबद्दल विरोध नाही, परंतु जे प्रत्येक गावामध्ये छोटे छोटे घटक असतात, त्या छोटे घटक जसे ओबीसी एखाद्या गावामध्ये सुतार असतील, एखाद्या गावामध्ये साळी असतील, तर ह्यांना जे आरक्षण मिळणार आहे राजकीय आरक्षण ते 50 मतदार त्या गावामध्ये त्यांना एक वार्डामध्ये आरक्षण सुटतं। मराठा समाज ओबीसी मध्ये आल्याच्या नंतर त्या बिचाऱ्या त्या समाजाला अल्पसंख्याक समाजाला गावचं प्रतिनिधित्व करण्याची संधी यापुढे भेटणार नाही, म्हणून हा लोकशाही टिकवण्यासाठी ओबीसी बांधवांचा हा लढा चालू आहे। आमची मागणी अशी आहे की सकल ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे आणि जे ओबीसी मधून आरक्षण जे दिलं जातंय हे आरक्षण देता कामा नाही। कारण त्याचा विषय असा की सरकार ही दिशाभूल करते की मराठा समाजाला म्हणतंय इकडनं आरक्षण देणार नाही तुम्हाला, ओबीसीला म्हणतंय ओबीसीतनं देणार नाही। ह्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करायला पाहिजे आणि जे समाजामध्ये वाद लागायला लागलाय हे समाजाचा वाद कुठेतरी थांबवणं हे शासनाचं प्रशासनाचं काम आहे। याच्यावर त्यांनी काम करायला पाहिजे। ते काम करत नसल्यामुळे आज अखंड महाराष्ट्रातला ओबीसी समाज वडीगोद्रीच्या दिशेने जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।